वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मसाला दूध. कोजागिरी पौर्णिमेसाठी तुम्ही मसाला दुधाची रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी अगदी तुमच्यासाठीच आहे. अगदी कमी वेळेत मसाला दुधाची पावडर कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच कुणीही न सांगितलेला मार्केटमध्ये मिळतो तसा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकून आपण हा मसाला बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यात आता मी 1 लिटर दूध टाकून घेत आहे. दूध शक्यतो फुल फॅटच घ्यायचं, म्हणजे दूध आपलं चांगलं घट्ट बनतं. दुधाला आता आपण छान उकळवून घेणार आहोत. दूध उकळतंय तोपर्यंत आपण दुधाचा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 10 काजू घेतलेले आहे, 10 बदाम, 10 ते 11 पिस्ते, 7 ते 8 हिरवी वेलची आणि अगदी छोटासा तुकडा जायफळ घेतला आहे आणि थोडीशी अगदी 1 पाकळीभर जावित्री घेतली आहे. हाच आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट. आणि 1 चमचाभर चारोळी घेतलेली आहे. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजायचं म्हणजे अगदी खूपही भाजायचं नाही आहे, फक्त त्यातील मॉइश्चर निघून जाईल एवढंच आपल्याला भाजायचं आहे. हे भाजून घेतल्यामुळे मसाला आपण जास्त प्रमाणात बनवून ठेवला तरी बरेच दिवस टिकतो, तो खराब होत नाही. आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण तो साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. इकडे दुधाला चांगली उकळी फुटली आहे. आपल्याला अजून त्याला 5-1 मिनटं उकळून घ्यायचं आहे. जवळपास ते आता 20 ते 25 मिनटं हे दूध उकळलेलं आहे. आता मसाला थंड झाला आहे. त्यामध्ये मी केशरचे 10-12 धागे टाकून घेतलेले आहे. मसाला आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया. हा मसाला आपल्याला थोडासा जाडसरच, ड्रायफ्रूटचे त्यामध्ये तुकडे राहतील अशा प्रकारचा हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. मसाला काढून झालेला आहे. तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मसाल्याचं टेक्स्चर बघा, जाडसर भरड असल्यासारखा मसाला तयार आहे. एवढ्या मसाल्यापासून आपण 1.5 लिटर दुधाचे मसाला दूध बनवू शकतो. आता मसाला तयार आहे. दुधाला उकळी चालू आहे. अजून 5 मिनटं आपण दूध उकळू देणार आहोत. आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया. मी यामध्ये 3 चमचा भरून मसाला टाकत आहे. मसाला टाकून झाल्यावर छान असा तो ढवळून घ्यायचा आहे. थोडीशी हळद टाकून घेते आहे. हळदीमुळे दूध अजून आरोग्यदायी बनते आणि त्याचा रंगही खूप छान येतो. हळदीचा वासही दुधामध्ये जाणवत नाही, कारण त्यामध्ये जायफळ वेलची असल्यामुळे. हळद मसाले चांगले दुधामध्ये मिक्स करून दूध ढवळून घ्यायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला दुधाला हलवतच राहायचं आहे. आपण दूध मसाला बनवताना त्यामध्ये जावित्री टाकलेली आहे. मार्केटमध्येही आपण जो मसाला आणतो त्याच्यातही जावित्री असतेच. फक्त जावित्री आणि जायफळ कमी प्रमाणात वापरायचे, कारण त्यांचे फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतात. दूध छान उकळलेलं आहे आणि कलरही खूप छान आला आहे. आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊया. इथे मी जी वाटी दाखवली आहे त्या प्रमाणात 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, ज्याचं वजन 125 ते 30 ग्रॅम होतं. साखरही चांगली ढवळून घेऊन वितळून घेऊया आणि आपलं दूधही आता घट्ट होत चाललेलं आहे. साखर टाकल्यानंतर आपण अजून 5 मिनिटभर दूध उकळून घेऊया आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. दुधाला रंग बघा किती सुरेख आला आहे. आपलं मसाला दूध आता तयार आहे.
हे दूध जास्त घट्टही नसतं. आपण यामध्ये कुठल्याही प्रकारची मिल्क पावडरही वापरलेली नाही आहे, तरी हे दूध खूप चविष्ट बनतं. आणि हे दूध फक्त चविष्टच नाही तर खूप पौष्टिक देखील आहे. बदाम, काजू आणि पिस्त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, तर हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. केशर मनाला शांतता देते, तर जायफळामुळे रात्री शांत झोप लागण्यास मदत होते. असं हे आरोग्यदायी दूध या कोजागिरीला नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.